नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर वाशिम से है, जहां मालेगांव तालुका के कृषक गट संख्या 345 के प्लॉट के मूल मालिक ने बड़े प्लॉट संख्या 22 को विभाजित कर उसे सार्वजनिक रूप से बेचने का फैसला किया है। प्लॉट धारकों ने तहसीलदार मालेगांव और जिला कलेक्टर वाशिम को एक ज्ञापन देकर मांग की है कि इस बिक्री को रोका जाए और इस जगह को हमारे बच्चों के खेलने और धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए खुला रखा जाए। जौलका की महिलाओं और नागरिकों ने दोषियों के खिलाफ कार्यवाही की मांग की है। इस गैर कृषि प्लॉट के मालिकों ने प्लॉट संख्या 22 को बड़ा होने के कारण विभाजित कर दिया है और इसे कानूनी आवश्यकताओं के अनुसार तैयार किया है। इसी वजह से कुछ लोगों ने जानबूझकर लोगों को ये कहकर गुमराह किया है कि ये प्लॉट एक खुली जगह है। इस वजह से अब पूरे गांव का ध्यान इस मामले पर केंद्रित है। तो जानते हैं यहाँ के रहवासियों ने क्या कहा। मी सिद्धार्थ सुभाष पोपळे, जुना गट नंबर 51, नवीन 345, आनंदनगर मध्ये रहिवासी असून आम्ही सर्व 345 आहे। तसेच 22 नंबर प्लॉट हा सर्वांसाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी व नियोजित कार्यक्रमासाठी हा ओपन खुला प्लॉट हा ठेवण्यात आला होता। पण सदर प्लॉटची फेरबदल करून राधेश्याम लड्डा यांचा मुलगा नंदकिशोर लड्डा आणि रुपेश लड्डा यांनी प्लॉट नंबर 22 हा जो सार्वजनिक कामाकरिता किंवा धार्मिक कामासाठी होता, त्याच्यामध्ये प्लॉट नंबर 22A, प्लॉट नंबर 22B, प्लॉट नंबर 22C आणि D असे 4 प्लॉट पाडून विकण्याच्या बेतात आहे। जर हे प्लॉट जर विकले गेले तर आम्हा सर्व प्लॉटिंग धारकांना यामध्ये सांस्कृतिक, धार्मिक तसेच वेगवेगळे जे लग्न, कोणाचे मयतीचे कार्यक्रम किंवा अनेक प्रकारचे जे कार्यक्रम राहतात ते करण्यात आम्हाला कुठली जागा राहणार नाही व अडचण निर्माण होईल। तरी आम्ही जी निवेदन राहते ते निवेदन माननीय जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत, महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना ही बाब लक्षात आणून दिली, तरी शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे। जर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर नंदकिशोर लड्डा आणि आम्हाला नियोजित कार्यक्रम करण्यासाठी, जसे की धार्मिक, सांस्कृतिक, लेकरांना खेळण्यासाठी व अन्य कार्यक्रम जे प्लॉटिंग वाल्यासाठी करायला कुठलीच जागा उरणार नाही। तरी माननीय जिल्हाधिकारी तसेच SDO तसेच तहसीलदार आणि तत्सम अधिकाऱ्यांनी याच्याकडे कृपया गांभीर्याने लक्ष देण्यात यावे। प्लॉट के मालिक का कहना है कि यहाँ बड़ा प्लॉट था, इसलिए इसको कायदों के आधार पर विभाजित किया है। ये कोई सार्वजनिक खुली जगह नहीं है। रुपेश राधेश्याम लड्डा असून गट नंबर 51 हे माझ्या वडिलांच्या मालकीचे आहे। पूर्वीचे गट नंबर 51 आता 345 झालेले आहे। त्याच्यामध्ये सदरू प्लॉटिंग आहे। 22 नंबरचा प्लॉट हा मोठा असल्यामुळे मी रीतसर तहसीलदारांना निवेदन दिले की माझ्या प्लॉटचे विभाजन व्हावे आणि ते अर्ज रीतसर मी तहसीलला दाखल केले। त्याच्यानंतर डॉक्युमेंटची पुरी पूर्तता आणि पडताळणी करून तहसीलदारांनी मला त्याचे AB दिले। पण काही लोकांनी हे ओपन पेस आहे असे निदर्शन आणून दिले। तसेच सिद्धू पोफळे नामक व्यक्ती त्याच्या प्लॉटमध्ये माझी समोरची जागा असल्यामुळे मी त्याच्यावर दिवाणी खटला दाखल केला आणि त्या हेतुपुरस्सरपणाने माझ्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन की ही जागा ओपन पेस आहे असे निदर्शन आणून दिले। पण तसे काही नाही। सरकारी डॉक्युमेंट्सच्या बाजूने मी पूरक आहे, तरी याची चौकशी करण्यात यावी। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।